काय तुमची फजिती झाली आणि जेवणाची. कांदा आणि लसूण कापायचं म्हणजे तुम्हाला द्यायचा तूच बनवा. तिला म्हणजे आता हे शूट करण्यासाठी तुम्ही कसं बस आणलं. भजी मग भजीच सांगितली मी. ह्याजीला बोलत होते मी बस बस पण नाही डाल नाही खात नाही. त्याच्या हाती रिएक्शन कसं येते आय डोंट नो. म्हणजे हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. सो आज आहे 23 जुलै. आम्ही जाणार होतो बोईसरला, पण बोईसरला जाऊ नाही शकलो. म्हणून आम्ही प्लॅन केलं की आम्ही घरीच राहून, मम्मी आवाज नको करू, आम्ही घरीच राहून काहीतरी छान छान शूट करू. तर आजी पण आहे, तो आजी आज आम्हाला काहीतरी सांगणार आहे. आजी आपण आज काय बनवणार आहे? कवाळीची भाजी. कवाळीची भाजी आणि शेवगाचा पाला त्याच्यात मिक्स करून खायचं असते आज. भजी मग भजीच सांगितली मी. आई आज आपण काय बनवणार आहेत? कवाळीची. यस का मला बोल आधी. आज काहीतरी पौष्टिक बनवणार आहे मी. कवाळीची तुम्हाला द्यायचा तूच बनवा. कवाळीची पौष्टिक. तो आई आज तू काय बनवणार आहेस? पौष्टिक भजी. अरे वा. आणि ती पण कसली? ती पण कसली? कवाळीची भजी. आज मी तिकडे बोईसरवरून घेऊन आली आहे आणि त्याच्यात शेवगाचा पाला हे मी बनवून मिक्स करून भजी काढणार आहे. एकदम पौष्टिक. थोडीफार स्क्रिप्ट ऍड झालेली आहे आज आमच्या बोलण्यामध्ये. हे तुम्हाला समजलंच असेल. ओके. मग हे फक्त पावसाळ्यात भेटतं आणि आय थिंक जास्त करून गावाला किंवा हायवेज वर वगैरे हे भेटतात. हे तुम्ही घेऊ शकता. कवाळीची ना का कोळी? कवाळी. कवाळी. आणि हे कसला, हा कसला पाला घेतलाय? शेवगाचा पाला. हा घेतलेला आहे शेवगाचा पाला. तो आता आई आपण काय करणार आहे? त्याच्यानंतर काय करायचंय? त्याच्यात आता चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ. ओके. चण्याचं आणि तांदळाचं पीठ जो मी काढला नाहीये अजून. कांदा वगैरे काय, मिरची, वाटण टाकायचं, कांदा टाकायचं आणि त्याच्यात मसाला, मिरची सगळं टाकायचं आणि मिक्स करून भजी काढायची. मग आता मी काय घेऊ सांग? आता कवाळी घे. घेतलेली आहे कवाळी. कवाळी घे आणि शेवगाचा पाला पण घे त्याच्यात मिक्स. हा ओके. हा घेतला, मिक्स केला. आता त्याच्यात चण्याचं पीठ. कुठे आहे? शोधते कारण की खूप वर्षापासून आहे कांदा भजी केलेली. सो गाईज, तुम्हाला दिसतच आहे इकडे गोंधळ चालू आहे. माझं किचन आहे पण मलाच काही वस्तू भेटत नाहीये. सो मी सगळं सामान काढते, इथे ठेवते आणि मग तुम्हाला दाखवते. हॅलो गाईज, वेलकम. सो आता आम्ही सगळे इकडे गोष्टी अरेंज केलेले आहे खूप साऱ्या मेहनतीने. सो इथे दाखवते तुम्हाला मी काय काय घेतलेलं आहे ते. आई सांग बरं काय काय घेतलेलं आहे आपण? कोथिंबीर, हिरवी मिरची, तांदळाचं पीठ, बेसनचं पीठ आणि कांदा 2 आणि वाटण लसूणाचं. आणि हे घेतले, पाला घेतला आपण. येस. तो आई शुरू हो जाओ, बनाओ आप. आई कसं कापायचंय? असं कापायचंय. मिरची कशी कापायची? छोटी छोटी कापायची. सो गाईज आता आम्ही कांदा पण कापून घेतोय. आई कांदा कसं कापायचंय? बारीक 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 कापायचं. कांदा आणि लसूण कापायचं म्हणजे? लसूण नाही टाकायचं. लसूण नाही टाकायचं. ओके. लसूण टाकलं तर कांदा नाही, कांदा टाकलं तर लसूण नाही. ओके. मग आता आपण कांदा टाकत आहे तर हा लसूण नाही. लसूण काहीच मला कांदा कापता येतो एकदम बारीक कप. कारण की जास्त करून चव ही कांद्यावरच असते आय थिंक. त्याच्या कटिंग वर असते. म्हणजे जर तुम्ही चिकन मटन बनवता ना तेव्हा ते लांबे कट करायचे असतात आणि आय थिंक व्हेज मध्ये बारीक कट करायचं असतं. मी कधी कापत नाही त्यामुळे मला कापता नाही. दे मी कापते. आई आता कांदा कापून झाला आहे. हे बघ मोठा आहे, हे काप. मोठं नको ठेवू. गाईज आज आम्हाला जायचं होतं बर्थडेला. पाऊस थांबला की आम्ही लगेच निघणार. बॅग वगैरे पॅक झालेले आहेत पण आय थिंक बोईसर साईडला खूप जास्त पाऊस आहे. तो तिकडे नाही जावत. कांदा टाकायचं. प्रसाद
गाईज आज आम्ही फर्स्ट हे- टाइम माईकचा यूज करतोय. आय थिंक तुम्ही सांगा मला कमेंट मध्ये की आवाज कसा येतोय. आता चण्याचं पीठ टाकते. नाही चण्याचं पीठ टाकते. गाईज सांभाळून घ्या, आईचं फर्स्ट टाइम आहे ब्लॉगिंग. आता तांदळाचं पीठ टाकते. आता मिक्स करते. आई मसाले वेगळे टाकायचे हो असतात? टाकायचे. मीठ थोडं- कसं टाकायचं असतं? कमी टाकायचं असतं की कमी जास्त? नाही, त्याच्याप्रमाणे माप बघायचं, टाकायचं. बस आई बस बस. गाईज आम्ही ह्याच्यामध्ये हळद आणि मसाला आणि गरम मसाला टाकून घेतलेला आहे. बस. आता मिक्स करून घेते. थोडस पाणी टाकूया. चण्याचं पीठ कमी झालं रे. चण्याचं पीठ कमी झालं. म्हणजे आता आपल्या हम्म. प्रमाणे आपण काही पण ऍड कमी जास्त, म्हणजे आपण जशी नॉर्मल भजी Normal. करतो तशी तशीच व्हायचं. करायची. तसं मसाला टाकायचं, तसं मिरची टाकायचं, पीठ टाकायचं. फक्त याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ ऍड केलेलं आहे. हा तांदळाचं पीठ पण टाकायचं. असं आणि तांदळाच्या पिठाने ना भजी कुरकुरीत होतात. आता काय करायचंय? तेल टाकायचं आहे. तेल त्याच्यामध्ये तेल टाक. तेल डालेंगे हम. सो आता काय करणार आहेत आपण? फ्राय करून घेणार आहे. हा आता So फ्राय guys, कर. आता आपण फ्राय करून घेणार आहे. जर डीप फ्राय केलं असतं तर काही कुरकुरीत झालं असतं ना. जर गाईस तुम्हाला अजून जास्त कुरकुरीत क्रंची हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता. हम्म. आम्हाला जास्त क्रंची नसलं तरी चालेल, पण तेल कमी पाहिजे. काय तेल कमी पाहिजे. जाई आता मी फ्राय करून घेते. तो गाइस ये हम फ्राई करके ले गए. हरे भरे कबाब इज गेटिंग रेडी. आई रेडी आहे, खाऊन बघू. खाऊन बघ कशी झाले सांग. फुटल्यानंतर आवाज येतो त्याचा क्रिस्पी. हा. मसाला कसा बरोबर पडलाय का? अरे वा मस्त ना. मस्त तू मस्त. खा बरं. अरे वा रे वा मस्त मस्त. काय झाले? छान छान. सही. एक नंबर एक नंबर. स्वतःचं कौतुक सुरू आहे इकडे आणि स्वतःचं कौतुक केलंही पाहिजे. परत काय ते तिच्याकडूनच आय थिंक माझ्यामध्ये गुण आले. काय ते कर तू. असो हो भजी यम झालेली आहे. जास्त असं बेसन बेसन पण नाहीये. अपू अपू मीठ इट्स पडलं. नाईस. अपू मीठ पडलं जास्त. पीठ टाकावं लागेल पिठाने. बघ काय बोलते, मीठ जरा जास्त झालं. स्लाइटली मीठ जास्त झालंय. अब आए ना लाइन पे. आय थिंक तिला मिठाचा अंदाज नसेल. डाळ जाईल गेलाय का आणि काय हे बनवतोय तर मीठ बॅलन्स होऊन जाईल. ह्याजीला बोलत होती मीठ बस बस, पण नाही डाळ नाही. पोरगा तिला म्हणजे आता हे शूट करण्यासाठी मी कसं बस कोणतं आणलं, कसं बस आणलं म्हणजे कोणतं घे ना. So guys, आता मी टाकते. मी ह्याच्यामध्ये बेसन अजून ऍड केलेलं आहे. अरे ना ट्राय कर बरं. हे घे इट इट. अरे ना ट्राय कर. खात नाही त्याच्या आधी रिएक्शन कसं येते आय डोंट नो. म्हणजे माझी तरी रिएक्शन झाल्यानंतर येते, पण ह्यांची काय. गाईज तुम्हाला जगातली सगळ्यात बेस्ट डाळ खायची असेल तर ती माझ्या मम्मीच्या हातची डाळ. मम्मीने ऑलरेडी शिजवून ठेवलेली आहे, पण मी तुम्हाला फोडणी लगेच स्वीट दाखवते. मम्मी लगेच आपण स्वीट डाळीची फोडणी दाखवूया. अमेझिंग डाळ. मोस्ट ऑफ द घरात तशी डाळ बनत असेल, पण माझ्या मम्मीची जी टेस्ट येते डाळीची अमेझिंग. कुठेच नाही खाली असेल, कोणाच्याच हातची नाही खाली असेल. सो गाईज हे बघा
ही डाळ आम्ही शिजून घेतली. मम्मी याच्यात काय काय टाकलंय? त्यातले मिरची, टोमॅटो, हळद आणि हिंग हे घालून शिजून घेतलेली. अच्छा, हे असं शिजून घेतलेलं आहे आणि लसूण आणि कढीपत्ता रेडी आहे. पप्पा काय करतायत? काय जेवतायत? आता जर पाऊस नसता तर आम्ही तिकडेच असतो, घरीच असतो. शुभेच्छा काय तुमची फजिती झाली आणि जेवणाची. बाजूला बोलवतात गाईज. आणि डाळ करताना ना कधी पण डाळ असं हे करायचं, त्याच्याने ना डाळीला खूप छान चव येते असं माझ्या फ्रेंडच्या मम्माने सांगितलेलं. तर त्यांनी सांगितलं असं मिक्स करण्याच्या ऐवजी तुम्ही हे असं करा. हे आवाज आला पाहिजे. आमचं जेवण आता रेडी झालेलं आहे दुपारचं. आणि छान चपाती, सलाड, आजीने बनवलेले हेल्दीवाले भजी, ताईने बनवलेले भेंडी फ्राय आणि चपाती वगैरे सगळं आता रेडी आहे. मम्माने मस्त डाळ केलेली आहे. त्याची रेसिपी बघा आणि नक्की ट्राय करा. One eternity later. सो गाईज आमचं छान आता जेवण झालेलं आहे. मस्त एकदम म्हणजे खूप दिवसाने व्हेज खाल्ले, डाळ राईस खाल्लेलं आहे मम्माचं आजचं. तर ते खूप बरं वाटलंय खाऊन आणि छान झोप झालेली आहे. आता आम्ही असे शांत बसलेत गप्पा मारत. काश जाता आलं असतं दीदीच्या बर्थडेला. सो थोडं तिकडचं पण तुम्हाला दाखवलं असतं काय काय केलं आणि मेन म्हणजे तिला भेटता आलं असतं आजच्या दिवशी. बट वेदरचं काही सांगता येत नाही. सो आपण भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. ते काहीतरी एक्साइटेड असणार आहे, खरंच असणार आहे. सो जरी लाईक नाही केलं तरी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असं सपोर्ट ठेवा. चलो बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. A few moments later.